जय बाळूमामा मित्रांनो, नमस्कार. आज 26 मार्च म्हणजे आपल्या जगाच्या मालकाचा बाळूमामांचा भंडारा उत्सवाला सुरुवात. 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मामांची पालखी बाहेर निघते व निवडुरी मार्गे आदमापूरला परत येते. निवडुरीमध्ये 19 बग्यांचे 19 दुधाच्या घागरी घेऊन बाळूमामांची पालखी आपल्या आदमापूरकडे रवाना होत असते. मग या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मी आणि आमचे सेवेकरी मित्र सगळे आदमापूरमध्ये आलेलो आहोत. बघा कसं एकदम एक नंबर वातावरण होतं, खरंच खतरनाक वाटायला. भक्त मंडळी बघा कशी गुलालाची उधळण करत आहेत. जसा पाऊस पाणी खाली जमिनीवरती लोळत असतं तसंच मामाचा भंडारा सुद्धा उधळण भरपूर झाली होती. आणि की या भंडारा उत्सवाला कितीतरी टन भंडारा उधळला जातो व कितीतरी हजार भाविक भक्त आपल्या बाळूमामांच्या दर्शनासाठी येत असतात. हे आपले सगळे सेवेकरी उभारून त्यांचा पण एक मस्तपैकी ब्लॉगमध्ये व्हिडिओ घेतला. सगळे म्हणाल ते हो भावा ब्लॉग कर की. जसा बँजो आला तशी जी नाचा चालू झाली की नाही, सुट्टी जी ना ती घुमवाल ती हे चिंपळ्या उडवून ती बँजोवाली बघा कशी घुमवा लागली. एक ट्रायल बघा त्यांची आता कसं बडी होती बघा. सुट्टी नाही हो, तडागा हे घुमी हे दणका हो. जसा बँजोचा ठेका पडेल तसे सेवेकरी आपलं कसं ढगात हो. सुट्टी नाही, सगळ्यांचे कसे हात वरती. डॉल्बी जेवढं नाचणार नाही तेवढे सेवेकरी बँजो नाचालते. तेवढ्यातच मोफतचं सरबत वाटप चालू होता. मग सेवेकरी ऐकतात त्याच्यावर धुमडा वाढला. आपली जगाच्या मालकाची रथ निवडूरच्या दिशेने जाण्यास प्रारंभ झाला होता. आपल्या पुलावशी रथ आलेला बघा कशी भंडाऱ्याचे उधळण करत आहेत लोक. ही अशीच गर्दी निवडुरीपर्यंत होती. रथाच्या मागे सेवेकरी असतील किंवा भावी भक्त एवढेच. रथाच्या पुढेही व डॉल्बी समोरही सेवेकरी नाचत होते. सगळ्या कसं एक नंबरमध्ये होतो. मग वाटेतच केळीचं वाटप चालू होतं. तिथून जरासं पुढे तोवर पाण्याच्या बॉटलचं वाटप चालू होतं. बघा कसे 2-3 पाण्याच्या बॉटल्या घेतल्या. या मम्मी आपले कसं असाल ते बघा, कारण की पाणी तर पाहिजे. वाटत ताक पण होतं, ताक पण घेतलं. रस्त्याने जाताना पाय भाजत होते आणि त्यात उपवास एकादश आज, त्यामुळं ताक पाणी आणि केळाची उपवासाची जोडणं काय झालेली. हे आपल्या न्यूट्रीत पोचल्यानंतर 2-3 साऊंड होते. हे आपला नेक्सा कॅबिनेट, त्यानंतर तुमचं बॉस नंबर 1 आणि बाळूमामा ॲडिओ, मग असे 2-3 ॲडिओ व त्याच्यानंतर बँजो पण होता. भाविक भक्त व सेवेकरी कशी घुमवायला बघा. सुट्टी नाही हो. आता असं वाटतं का टेम्पो पाडतं का काय माहिती. त्यावर JCB वगैरे असे बसलेली. मित्रांनो अशी ही लाईन निवडुरी आपले मुदा तिट्ट्यापासून निवडुरीच्या पुढेपर्यंत अशी लाईन लागलेली होती. पण कोणी हॉर्न न करता किंवा कोणताही गोंधळ दंगा न करता कशी शिस्तात जात आहे बघा. तुम्हाला दिसणार पण नाही इतके लांब ही लाईन लागलेली आहे. तेवढ्यातच पुढे आपल्या रुक्मिणी हॉटेलपाशी असे सरबताचं वाटप चालू होते. खरंच जसं जसं पायाला चटके लागतील तसं मामाच्या सेवेकरी असतील किंवा भावी भक्तांनी त्यांचं नियोजन पण लावलेलं असतं. हीच ती बाळूमामाची मूर्ती जिथे सगळे व्हिडिओ करत असतात. मामांच्या दारामध्ये रथाचं प्रारंभ होतच होतं. एवढ्यात मला पण जायचं होतं जरासं जिमवर आपल्या, त्यामुळं मी पण मित्रांनो निघालो घराकडे. मित्रांनो पुढील ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करावं लागते. जय बाळूमामा मित्रांनो.